हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण एक नवीन स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत. तर मी ते स्लीव्जचं कटिंग करून घेतलेलं आहे. स्लीव्जची लेंथ आहे 8 इंच. आता 8 इंचामध्ये खालच्या बाजूने हाफ इंच आणि वरच्या बाजूने पाऊण इंच मार्जिन सोडायचं आहे आणि मध्ये जे अंतर राहतं आहे ते मोजून घ्यायचं आणि त्याच मापाचं कॅनव्हास घ्यायचं आहे. डबल फोल्ड कॅनव्हास घ्यायचं आहे. त्या कॅनव्हासवरती आपण जे ब्लाऊज स्लीव्जवर मार्किंग केले ते करून घ्यायचं आहे. आता पाहू शकता त्या मार्किंगपासून 7 इंच राहतं आहे. तर 7 इंचामध्ये 3 भाग करायचे प्लस 1 इंच मध्ये जे अर्धा इंचाचं दोन्ही बाजूला मार्किंग सोडणार आहोत. म्हणजे 2-2 इंचाचं बॉक्स तयार करून घ्यायचे आणि मध्ये हाफ इंच सोडायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यानंतर 1 इंचावर पुन्हा एक मार्किंग करून घ्यायची सेंटर पॉईंटला त्या बॉक्सच्या. दोन्ही बॉक्सच्या मध्ये हाफ इंच अंतर सोडलं आहे कारण ते आपण पूर्ण कट करणार नाही आहे. कॅनव्हास जॉईंट ठेवायचा आहे आणि त्यावरती सिलाई मारायची, म्हणून हे अर्धा इंच जे दोन्ही बॉक्सच्या मध्ये जे अंतर दिसतं आहे ते सोडलेलं आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही बर्फी कट देऊ शकता किंवा गोलाकार देऊ शकता. मला इथे गोलाकार द्यायचा आहे पण मी ते आकार देऊन घेतलेला आहे. आता हा आकार आहे असा कट करून घ्यायचा आहे. आकार कट करून झाल्यानंतर आकाराच्या बाहेर अर्धा इंच मार्जिन सोडायचं आणि बाकीचा कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे. आता कॅनव्हास अस्तरवरती ठेवून त्याच मापाचं अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. हाफ इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. हाफ इंच एक्स्ट्रा कापड जे ठेवलेले आहे ते कॅनव्हासच्या चारही बाजूने सिलाईच्या साहाय्याने अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. कॅनव्हास चारही बाजूने अशा पद्धतीने शिवून लॉक करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला शिलाईविषयी काही माहिती, टिप्स, ट्रिक्स, ब्लाऊज डिझाईन, स्लीव्ज डिझाईन, ड्रेस डिझाईन किंवा अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्या सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता मी इथे अस्तर स्लीव्जला मेन स्लीव्जला जोडून घेतलेला आहे. आता ह्याला असं उलटं करून घ्यायचं आहे. आतमध्ये एक दाबटीप मारून घ्यायची आहे. जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने अस्तर ठेवायचं आहे आणि मग टीप मारायची आणि अशा पद्धतीने दुमडून पुन्हा एक दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप मारताना अस्तरचं कापड आणि ब्लाऊजचं जे मेन कापड आहे ते हाताने व्यवस्थित फिनिशिंग देत शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना कुठेही गोळा होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि चारही बाजूने अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं कापड कट करून झाल्यानंतर सेंटरला एक छोटासा नॉच द्यायचा आहे. खालच्या बाजूने मात्र चॉकच्या साहाय्याने मार्किंग करायचं आहे आणि सेंटर लाईन अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. सेंटर लाईन मार्किंग केल्यानंतर आपण जे पॅटर्न कॅनव्हासचं तयार केलेलं आहे ते ब्लाऊजवर अशा पद्धतीने सेंटरला ठेवायचं आहे. पिनअप करायचं आहे व्यवस्थित आणि जे आपण डिझाईन बनवली आहे त्याच्या एकदम कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना सावकाश काळजीपूर्वक मारायची. कुठेही कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर आपण जे शेप दिलेले आहेत ते पूर्णपणे बिघडून जातात. आता वरच्या बॉक्सला शिलाई मारून झाल्यानंतर धागा कट करून घ्यायचा आहे आणि नंतर खालच्या बाजूला अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर दरवेळीच धागा कट करून घ्यायचा आहे, वरचा पण आणि खालच्या बाजूने पण, आणि मग पुढच्या बॉक्सला शिलाई मारायची आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने सेट करत शिलाई मारायची आहे. आता शिलाई मारून झाली आहे तर आता आपण हे धागे कट करून घेऊया आणि आता इथे बॉक्सचं कटिंग करून घ्यायचं आहे. आपण जे शेप दिला आहे अशा पद्धतीने ब्लाऊज पकडून घ्यायचा आहे. सेंटरला छोटासा नॉच द्यायचा आहे आणि मग कैचीच्या साहाय्याने हे कट करून घ्यायचं आहे. कॅनव्हास कुठेही कट करायचं नाही. आपण जे कॅनव्हासच्या आतमध्ये अस्तर आहे
ते कट करून घ्यायचे आणि असे छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे. आणि जिथे मेन टोक आहे दोन्ही बाजूला त्या टोकाला पण व्यवस्थित छोटासा कट देऊन घ्यायचा आहे. ते जेव्हा आपण फोल्ड करू तेव्हा ते दोन्ही टोक व्यवस्थित दिसावे यासाठी दोन्ही टोकांमध्ये छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने त्या दोन्ही टोकामध्ये आणि साईडला पण गोल बाजूने अशा पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. ज्यावेळेस आपण हे कॅनव्हास फोल्ड करू तर ते इझिली फोल्ड झालं पाहिजे आणि स्लीव्ज कुठेही खेचल्यासारखी वाटू नये म्हणून हे छोटेसे नॉच द्यायचे आहेत. आता आपण जे 1/2 इंच मार्जिन सोडलेलं होतं तिथे असे दोन्ही बाजूला कट मारून घ्यायचे. काळजीपूर्वक कट मारायचे, ब्लाऊज कट होणार नाही याची काळजी घ्यायची. हे अशा पद्धतीने कट मारून घ्यायचं आहे. आता हे जे अस्तरचे 3 छोटे छोटे पॅटर्न तयार झाले ते अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे व्यवस्थित. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रेस करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट त्यावरती हातानेच ॲडजस्ट करत एकदम किनाऱ्यावरती दाबटीप मारून घ्यायचे आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित जे कॅनव्हासचं कापड आहे ते आतमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने लोटायचे किंवा खेचायचे आणि मग त्यावरती अशा दाबटीप मारून घ्यायच्या आहे. पाहू शकता एक पूर्ण झाला आहे करून. आता खालच्या जे दोन्ही पॅटर्न आहे त्यांचं पण सेम तसंच हाताने सेट करायचं आहे. आतमध्ये ते जे अस्तर आहे ते बाहेर दिसणार नाही याची काळजी घेत मग एकदम किनाऱ्यावरती शिलाई मारायची. शिलाई पण एकसारखीच आली पाहिजे याची पण काळजी घ्यायची आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्ण असेच पॅटर्न ठेवू शकता किंवा त्यावरती लेस पण लावून घेऊ शकता. मी या पॅटर्नवरती लेस लावणार आहे. पण तसं सिंपल पॅटर्न पण छान दिसतं आणि जे मध्ये आपण 1/2 इंच मार्जिन सोडलेलं आहे त्यावरती तुम्ही बटन पण अटॅच करू शकता. पण जशी कस्टमरची डिमांड असते तसं आपल्याला करणं भाग पडतं. तर आता इथे या कस्टमरने मला लेस लावायला सांगितली म्हणून मी लेस लावणार आहे. आणि लेस लावताना गोल्डन प्लस रेड कलरची मिक्स पण लावणार आहे कारण तसं कस्टमरचीच ऑर्डर आहे. तर आता मी एक साईडनी गोल्डनची लेस लावली आहे अशा पद्धतीने. आता दुसऱ्या साईडनी मी ही जी रेड कलर त्याच्यामध्ये पण थोडंसं गोल्डन कलर आहे ती लेस मी इथे लावून घेत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही स्लीव्ज डिझाईन आवडलीच असेल तर एक कमेंट जरूर करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने सेंटरला आल्यानंतर लेस इथे थोडीशी दुमडून घ्यायची आहे आणि मग त्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे. आता खालच्या बाजूने पण तुम्ही असंच ठेवू शकता पण इथे मला खालच्या बाजूने कस्टमरनी लेस लावायला सांगितलेली आहे. तर आता मी इथे लेस लावणार आहे. अशी पण स्लीव छान वाटते पण मला इथे लेस लावायची आहे. हे पहा छोट्या समोसा आकाराची लेस आहे ही. आता मी ही ब्लाऊजला अशा पद्धतीने लावून घेते. पाहू शकता इथे आपली ही स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.